व्हॅल्यूज ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ॲट अलाइड अँगल्स. अलाइड अँगल्स काय प्रकारे आपल्याला माहीत आहे, तरी सुद्धा एकदा रिवाइज करूया आज, आणि मग परत याच्याकडे बघायची गरज नाही. पुढचे सगळे एक्झाम्पल जे बघणार आहे आपण ते याच्यावरच डिपेंड आहेत. त्यामुळे एकदा तुम्हाला रिव्हिजन झाल्यासारखं वाटेल किंवा काही लोकांना नवीन पण असेल. एक्झाम्पल जे आहेत आपल्याला याचा उपयोग करून भरपूर एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत, आणि ह्याच्यावरचाच पार्ट आहे हा सगळा. त्यामुळं जरी तुम्हाला माहीत असेल तरी एकदा बघूया. रेडियनमध्ये अँगल घेऊया. मल्टिपल ऑफ π/2. अलाइड अँगल म्हणजे कोणते? असे दोन अँगल्स ज्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन, सम ऑर डिफरन्स इज 0 और मल्टिपल ऑफ π/2. Two angles have sum or difference 0 or multiple of 90 म्हणतात अलाइड अँगल्स. माहितीसाठी आपण पाहिलेले आहेत. एक्स ॲक्सिस वरती इथे असतो 0, इथे π/2, इथे पाय, इथे 3π/2, इथे 2π, परत इथे कोणता येतो पुढे? एक रोटेशन पूर्ण झाल्यानंतर पुढचा अँगल कोणता इथला? रेडियनमध्ये सांगता येईल लगेच, पटकन, वेळ नको घालवायला. इथला अँगल सांगा काय येणार? एक रोटेशन पूर्ण झाल्यावर पुढचा अँगल इथला काय येणार रेडियनमध्ये? बरं, 90चे मल्टिपल सांगा. इथे 90 येणार, 180, 270, 360, आणि इथे कोणता येणार? एक रोटेशन पूर्ण करून प्लस 90 करत जायचं आहे ना. अरे सांगा की, आवाज येतोय का माझा? का मलाच येतोय आवाज माझा? डिग्री मधले अँगल सांगा. इथे 0 आहे, इथे कोणता येणार? इथे 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 360. अजून पुढे 90 ने गेलो तर इथला अँगल 450. 450. अजून पुढे गेलो तर 500. प्लस 90. अरे 9चा पाडा बोलायचंय. 9चा 9चा टेबल. 9 सक 63 ना. 9 7 63. हा कुठे? 9 7 63. 9 सक 54. 540. 9 7 63. 9 8 72. 720. हे झालं डिग्री मधलं जे माहिती आहे आपल्याला. रेडियन मध्ये सांगा. इथे 1π/2. इथे पाय. इथे इथे त्याच्या पुढे किती? प्लस π/2. 2π प्लस π/2. अरे बापरे. अरे त्यासाठी सिंपल लॉजिक सांगितलं होतं, आठवतंय का? हा 1π/2 आहे. इथे 2π/2 म्हणजे 2 कॅन्सल झाल्यावर पाय येतो. इथे 3π/2. इथे 4π/2 म्हणजे 2π.
इथे काय येणार 5π/2. एक π/2 ऍड करायचा ना, 90 ऍड करायचे. परत सांगा, इथे 1π/2, इथे 2π/2 म्हणजे पाय, इथे 3π/2, इथे 4π/2 म्हणजे 2π. इथे काय येणार 5π/2. पुढे 6π/2 म्हणजे 3π. पुढे निगेटिव्ह y ऍक्सिसला 7π/2. इथे 8π/2 म्हणजे 4π. 9π/2 वरती येईल. एक रोटेशन पुढे जाऊया आपण. 9π/2 नंतर 10π/2 म्हणजे 5π. 11π/2 आणि 12π/2 म्हणजे 6π. ठीक आहे. म्हणजे जर पायचा विचार केला तर इथे 0 येतोय, इकडे काय येतोय 1π, इथे 2π, 3π, 4π, 5π, 6π. सगळे पाय कुठल्या ऍक्सिसवर येतात? एक्स ऍक्सिसवर. त्यातले पण पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसवर येणारे अँगल कोणते? इवन पाय, 2π, 4π, 6π. आठवतंय का हे? आणि निगेटिव्ह एक्स ऍक्सिसवर येणारे अँगल कोणते? 1π, 3π, 5π. सगळे ऑड पाय निगेटिव्ह एक्स ऍक्सिसवर येतात. तसं वाय ऍक्सिसवर येणारे कोणते अँगल आहेत? 1π/2, 3π/2, 5π/2, 7π/2, 9π/2, 11π/2, 13π/2. म्हणजे ऑड मल्टिपल ऑफ π/2 अल्टरनेट कुठल्या ऍक्सिसवर येतात? ते वाय ऍक्सिसवर. आता अलाइड अँगल ज्याला म्हणतोय आपण, ज्यांची सम किंवा डिफरन्स काय पाहिजे? तर 0 किंवा मल्टिपल ऑफ π/2 पाहिजे. असा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येणारा अँगल समजा थिटा असेल. थिटा कसा असेल? तर थिटा हा ॲक्यूट अँगल आहे, म्हणजेच ग्रेटर दॅन 0 आणि लेस दॅन 90 आहे थिटा. आपण 30 डिग्री घेऊया. तर थिटा कोणत्या क्वाड्रंटमध्ये येणार? फर्स्ट क्वाड्रंटमध्ये थिटा येणार. बरोबर आहे का? फर्स्टमध्ये, सेकंड, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. सांगा थिटा कोणत्या क्वाड्रंटमध्ये येणार? फर्स्टमध्ये. आणि π/2 मायनस थिटा, π/2 इथे येतो पॉझिटिव्ह वाय ऍक्सिसवर, म्हणजे π/2 मायनस थिटा फर्स्टमध्ये येणार. π/2. एक काम करूया, हा परत कन्फ्युजन अजिबात नाही झालं पाहिजे असं आपण परफेक्ट हे आजच करूया. थिटा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येतो, त्यानंतर π/2 मायनस थिटा कोणत्या क्वाड्रंटमध्ये? फर्स्टमध्ये. तसा π/2 प्लस थिटा, पाय मायनस नंतर, अगोदर π/2 च्या पुढे आणि मागे बघूया. सांगा इथे कोणता येणार? π/2 प्लस थिटा. बरोबर आहे. आता पायकडे जाऊया. पाय मायनस थिटा कुठल्या क्वाड्रंटमध्ये? सेकंडमध्ये. आणि पाय प्लस थिटा थर्ड क्वाड्रंटमध्ये. तसंच हे झाले पायच्या अलीकडचे आणि पायच्या नंतरचे अँगल. पाय म्हणजे 180 डिग्री आणि थिटा आपण जर ॲक्यूट अँगल घेतला, फॉर एक्झाम्पल 30 घेतला, तर 180 मायनस 30 म्हणजे 150 कोणत्या क्वाड्रंटमध्ये येणार? सेकंडमध्ये. आणि 180 प्लस 30 म्हणजे किती येतं? 220 कोणत्या क्वाड्रंटमध्ये येणार? थर्डमध्ये. म्हणजे पाय मायनस थिटा सेकंडमध्ये, पाय प्लस थिटा थर्डमध्ये. तसं 3π/2 निगेटिव्ह वाय ॲक्सिसवर आहे. 3π/2 मायनस थिटा म्हणजे कोणत्या क्वाड्रंटमध्ये येणार? 3π/2 मायनस थिटा आणि थर्डमध्ये. आणि 3π/2 प्लस थिटा कोणत्या क्वाड्रंटमध्ये? फोर्थमध्ये. ठीक आहे. तसा 2π मायनस थिटा एक रोटेशन पूर्ण करून इथे 2π येतो आणि त्यातून थिटा मायनस केला तर 360 इथे येतो. 360 मायनस 30 म्हणजे 330 फोर्थमध्ये येणार. म्हणजे 2π मायनस थिटा फोर्थमध्ये आणि 2π प्लस थिटा फर्स्टमध्ये येणार. बरोबर आहे. आणि मग आपल्याला कोणते ट्रिग्नोमेट्रिक रेशो फाइंड करायचे होते? बघा लक्षात येते का? कोणता होता? आठवतंय का? 8 रिझल्ट होते या सगळ्या अँगलचे. हे सगळे अलाइड अँगल आहेत. कोणकोणते अलाइड अँगल आहेत? अलाइड अँगल सांगा यातले कोणते? फर्स्ट क्वाड्रंटमध्ये कोणते अलाइड अँगल येत आहेत? फर्स्ट क्वाड्रंटमध्ये π/2 मायनस थिटा आणि कोणता? 2π प्लस थिटा. ह्या दोन्हीची ऍडिशन किती येणार? या दोन्हीची ऍडिशन किती येणार? मायनस थिटा प्लस थिटा कॅन्सल झाला ना, म्हणजे 2π प्लस π/2 येणार, म्हणजेच 5π/2 येणार.
म्हणजेच π/2 चे मल्टिपल येणार. ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन π/2 चे मल्टिपल येत असेल तर ते कुठले अँगल आहेत? अलाइड अँगल. हे सगळे अँगल जे बघितले ते एकमेकांचे अलाइड अँगल आहेत. इथला कुठलाही अँगल घ्या ते एकमेकांचे काय आहेत? अलाइड अँगल आहेत. कारण त्याच्यामध्ये किती फरक आहे? तर π/2 चा फरक आहे, 90चा फरक आहे. याच्यामध्ये काय अडचण आहे का? अलाइड अँगल समजलं का? हा, आता आपण काय करूया, यांचे ट्रिग्नोमेट्रिक रेशो पहिला साइनच घेऊया. सांगा साइन. पहिला अलाइड अँगल कोणता घेऊया? π/2 मायनस थिटा. त्यानंतर साइन π/2 प्लस थिटा. त्यानंतर साइन पाय मायनस थिटा. त्यानंतर साइन पाय प्लस थिटा. मी नंतर एक्झाम्पल सॉल्व करताना, आपण बोर्डचे एक्झाम्पल सॉल्व करत होतो त्यावेळेस बरेच जण ह्याच्यामध्ये अजूनही कन्फ्यूज होत आहेत. का असं झालेलं आहे? आता परफेक्ट झालंय आणि कन्फ्युजन होत नाही. काय वाटतंय तुम्हाला? हे सगळे अँगल जे आहेत ते कसले अँगल आहेत? अलाइड अँगल आहेत. ह्यातले कुठले अँगल घ्या, हा घ्या, हा घ्या, त्यांची ॲडिशन करा, किंवा हा आणि हा घ्या, यांची ॲडिशन करा, किंवा सबट्रॅक्शन करा, तुम्हाला मल्टिपल ऑफ π/2 मिळणार आहे. म्हणजे 90च्या मल्टिपल ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन येणार आहे, ज्यांना काय म्हणतो आपण? अलाइड अँगल म्हणतो. ठीक आहे. आता पहिला रूल काय होता आठवतंय? साइन एक्स ॲक्सिसवरचा अलाइड अँगल असेल, हे अलाइड अँगल जे आहेत त्याच्यामधला हा π/2 जर असेल, 3π/2 असेल, म्हणजेच वाय ॲक्सिसवरचा अलाइड अँगल असेल, तर ट्रिग्नोमेट्रिक रेशो चेंज होतो का आहे तसा राहतो? ट्रिग्नोमेट्रिक रेशो चेंजेस. आणि तिथे मग साइनचं काय होतं? कॉस होतं. कॉसचं साइन होतं. त्यानंतर साइनचं कोसेक नाही होतं, सेकचं काय होतं? टॅन होतं. आणि सेकचं टॅन कुठं होतं? सेकचं काय होतं? हा, टॅनचं कॉट होतं. अगोदर टॅनच घेऊया का? बर, टॅनचं कॉट होतं आणि कॉटचं टॅन होतं. त्यानंतर सेकचं काय होतं? कोसेक. म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक रेशो चेंज होतो. कोसेकचं काय होतं? सेक होतं. अशा पद्धतीनं ट्रिग्नोमेट्रिक रेशो चेंज कधी होतो? ज्यावेळेस अलाइड अँगलमध्ये कोणता अँगल असेल तर वाय ॲक्सिसवरचा. म्हणजेच 1π/2, 3π/2, 5π/2, 7π/2, 9π/2, 11π/2, ऑड मल्टिपल ऑफ π/2 कुठलाही अँगल असेल इथे, जसं इथे 1π/2 दिसतोय, इथे 3π/2 दिसतोय, असे अलाइड अँगल असेल तर साइनचं काय होणार आहे? कॉस होणार आहे. कॉस असेल तर कॉसचं साइन होणार, टॅनचं कॉट होणार, कॉटचं टॅन, सेकचं कोसेक आणि कोसेकचं सेक. अशा पद्धतीनं ट्रिग्नोमेट्रिक रेशो चेंज कधी होतो? वाय ॲक्सिसवरचा अलाइड अँगल असेल तर. मग पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसवरचा असेल तरी, निगेटिव्ह वाय ॲक्सिसवरचा असेल तरी. तसं एक्स ॲक्सिसवरचा अलाइड अँगल असेल 0 असेल तरी, 0 असेल तरी तो राहिला, तो मी नंतर सांगणार आहे शेवटी. 0 असेल, पाय असेल, 2π असेल, 3π असेल, 4π असेल, 5π असेल, म्हणजेच इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय असेल तर ट्रिग्नोमेट्रिक रेशो काय होतो? डज नॉट चेंजेस ॲज इट इज, असं म्हणूया. ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहे तसा राहतो, ॲज इट इज. आणि मग बाकीचं लिहायची गरज आहे का? साइनचं साइन राहतं, कॉसचं कॉस राहतो, ते नको लिहायला ना. ॲज इट इज आहे तसं राहतं. आणि इथे मात्र ट्रिग्नोमेट्रिक रेशो चेंज होतो, एवढं लक्षात ठेवायचं. आणि मग ASTC रूल पाहिला होता. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सगळे पॉझिटिव्ह असतात, म्हणजेच ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशो पॉझिटिव्ह असतात. सेकंडमध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतो. थर्डमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतो. आणि फोर्थमध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतो. म्हणजेच आपण काय पाहिलं होतं? ASTC रूल म्हणत होतो याला आपण. ASTC रूल. काय रूल आहे हा? तर इथे आपण शॉर्टमध्ये बघू शकतो की फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल पॉझिटिव्ह असतात. सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन, एस फॉर साइन आणि
कोसेक पॉझिटिव्ह असतो. थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतो आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतो. एवढे जर रूल लक्षात ठेवले, कोणते 2 रूल फक्त, हा आणि हा, एक्स ऍक्सिस वरती अलाइड अँगल एक्स ऍक्सिस वरचा असेल तर ट्रिग्नोमेट्रिक रेशो चेंज होत नाही. वाय ऍक्सिस वरचा अलाइड अँगल असेल तर ट्रिग्नोमेट्रिक रेशो काय चेंज होतं, तर साईनचं कॉस, कॉसचं साईन, टॅनचं कॉट, कॉटचं टॅन, सेकचं कोसेक, कोसेकचं सेक होतं. आणि महत्वाचं फर्स्ट क्वाड्रंटमध्ये अँगल असेल म्हणजे π/2 - θ 2π + θ किंवा θ असेल तर ट्रिग्नोमेट्रिक रेशो पॉझिटिव्ह राहतो. ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आर पॉझिटिव्ह इन फर्स्ट क्वाड्रंट. त्यानंतर साइन अँड कोसेक आर पॉझिटिव्ह इन सेकंड क्वाड्रंट. म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये π - θ π/2 + θ असे जर अँगल दिसले तर त्याचा ट्रिग्नोमेट्रिक रेशो कॉस, सेक, टॅन आणि कॉट हे निगेटिव्ह असतात. थर्डमध्ये π + θ आणि 3π/2 - θ हे अँगल आहे थर्ड क्वाड्रंटमध्ये येतात. त्यांचा टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतो म्हणजे साइन, कॉस, सेक, कोसेक निगेटिव्ह असणार. फोर्थ क्वाड्रंटमध्ये 2π - θ 3π/2 + θ हे फोर्थ क्वाड्रंटमध्ये येतात जिथे कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतो म्हणजे साइन आणि कोसेक, आणि टॅन कॉट काय असतात, निगेटिव्ह असतात. आणि या रूलचा उपयोग करून मग आपल्याला हे बघायचं आहे की साइन π/2 - θ काय येणार, तर पॉझिटिव्ह येणार का निगेटिव्ह. π/2 - θ म्हणजे फर्स्टमध्ये सगळे पॉझिटिव्ह असतात. त्यानंतर π/2 प्लस हे π/2 असल्यामुळे साईनचं काय होतं, कॉस θ येणार. त्यानंतर इथे पण साईनचं काय होतं, π/2 असल्यामुळे कॉस θ. पण सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन काय असतो, पॉझिटिव्ह असतो त्यामुळं प्लस कॉस θ. त्यानंतर साइन π - θ. π - θ कोणता क्वाड्रंट आहे, सेकंडमध्ये साइन पॉझिटिव्ह असतो आणि मग साइन π - θचं काय होतं, साइन θ. का तर पाय कुठल्या ऍक्सिस वरचा अँगल आहे, एक्स ऍक्सिस वरचा, त्यामुळे साइन ट्रिग्नोमेट्रिक रेशो चेंज होत नाही. त्यानंतर साइन π + θ. π + θ कोणता क्वाड्रंटमध्ये येतो, थर्डमध्ये टॅन कॉट पॉझिटिव्ह असतो म्हणजे साइन काय येणार, निगेटिव्ह येणार. आणि मग साईनचा ट्रिग्नोमेट्रिक रेशो कॉस होणार का, तर झाला असता. पण वाय ऍक्सिस वरचा अँगल नाहीये इथे. कुठल्या ऍक्सिस वरचा अँगल आहे, पाय म्हणजे एक्स ऍक्सिस वरचा, त्यामुळे साईनचं काय राहणार, साईनच राहणार, साइन θ. त्यानंतर 3π/2 - θ. 3π/2 - θ थर्ड क्वाड्रंटमध्ये साइन काय असतो इथे, टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह म्हणजे साइन निगेटिव्ह मायनस. आणि 3π/2 अलाइड अँगल आहे म्हणजे वाय ऍक्सिस वरचा आहे, त्यामुळे ट्रिग्नोमेट्रिक रेशो काय होतं, साईनचं कॉस θ होतं. त्यानंतर इथे सुद्धा 3π/2 + θ कोणत्या क्वाड्रंटमध्ये, फोर्थमध्ये साइन साइन निगेटिव्ह असतो, कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतो, साइन निगेटिव्ह असतो त्यामुळं मायनस येणार. आणि 3π/2 वाय ऍक्सिस वरचा अलाइड अँगल असल्यामुळे ट्रिग्नोमेट्रिक रेशो काय होणार, साईनचं कॉस होणार म्हणजे मायनस कॉस θ. त्यानंतर सेकंड लास्ट 2π - θ. 2π - θ कोणत्या क्वाड्रंटमध्ये, परत एकदा फोर्थमध्ये कॉस सेक पॉझिटिव्ह आहे म्हणजे साइन काय येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे. आणि 2π म्हणजे एक्स ऍक्सिस वरचा अँगल आहे. वाय ऍक्सिस वरचे अलाइड अँगल असते तर ट्रिग्नोमेट्रिक रेशो चेंज झाला असता, एक्स ऍक्सिस वरचे असतील तर आहे तसा राहणार, म्हणजेच काय येणार, मायनस साइन θ. आणि शेवटचा साइन 2π + θ म्हणजेच फर्स्ट क्वाड्रंटमध्ये साइन काय असतो, पॉझिटिव्ह असतो, सगळेच पॉझिटिव्ह असतात, त्यामुळे मग प्लस येणार. आणि 2π म्हणजे एक्स ऍक्सिस वरचा अँगल, त्यामुळे ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहे तसा प्लस साइन θ. असे आपल्याला सगळे रेशो बघितले होते. साईनच्या सारखेच कॉस, सेक, कोसेक, कॉट पण तुम्ही रिझल्ट लिहू शकता. ठीक आहे, लिहिते का एकदा, परत हे करायचंच नाही. लिहा पटकन. दिसतंय का बोर्डवरचं क्लिअर, का व्हिडिओ फोटो पाठवू, क्लिअर दिसतंय ना आज. अजमेरा बोलायच्या वेळेस माईक चालू ठेवा, बाकीच्या वेळी तुमचा पेन, पट्टी, पेन्सिल काय काय वाजतंय, खुडखुड.
पिलो पिलो कुठे काय करतंय? आताच ठेवला फोन. ठेवला? दे फोटो काढू. फोटो काढायचं मला लागणार आहे. हां काय म्हणतं? कोण काय बोललं का? लिहून झालं की सांगा. काय झालं? चालू आहे ना? चालू. हां एक राहिलं रे. -x राहिलं. हां लक्ष द्या. ॲक्च्युली ज्यावेळेस आपण साइन -x बोलतो, साइन -x म्हणजेच हा अँगल कोणता आहे? साइन 0 - x. 0 - x -x येणार. सांगा आता आपल्या रूलनुसार साइन 0 - x असेल याचा अर्थ 0 हा कुठल्या ॲक्सिसवर आहे? एक्स ॲक्सिसवर. म्हणून ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहे तसं राहणार. आणि 0 - x म्हणजे कोणत्या क्वाड्रंटमध्ये येईल? लक्षात येते? 0 - x कोणत्या क्वाड्रंटमध्ये येणार? 30 + 30 फर्स्टमध्ये असतो, पण -30 कुठे असतो? खाली असतो. म्हणजे थिटा ॲक्युट आहे, 30 डिग्री आहे, तर -30 कुठे येणार आहे? फोर्थमध्ये. हा अँगल दाखवायचं राहिलं. -θ कोणत्या क्वाड्रंटमध्ये येणार? फोर्थमध्ये. आणि मग फोर्थमध्ये साइन पॉझिटिव्ह असतो का निगेटिव्ह? ASTC रूलनुसार कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतात, म्हणजे साइन निगेटिव्ह येणार, म्हणजे मायनस येणार. आणि साइनचं काय होणार? कॉस होणार का साइनच राहणार? तर हा जो 0 आहे कुठल्या ॲक्सिसवर आहे? एक्स ॲक्सिसवर. त्यामुळं मग साइनचं साइनच राहणार, साइन x. किंवा थिटा असेल तर साइन -x काय आला? साइन x. थोडक्यात साइन -x जो आहे तो -sin x आहे. असा कॉस असेल तर काय येणार? फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह येणार, बाकीचे सगळे निगेटिव्ह येणार. म्हणजे कॉस -x काय मिळणार आपल्याला? तर प्लस कॉस x. त्यानंतर टॅन -x पण -tan x येणार. फक्त दोन पॉझिटिव्ह येणार, कॉस आणि सेक. टॅन -x -tan x. कॉट पण निगेटिव्हच येणार, -cot x. हे सगळे रिझल्ट आपण बघतोय -x अँगलचे. तसंच सेक घेऊया. सेक -x काय मिळेल? तर सेक फोर्थमध्ये पॉझिटिव्ह असतो, त्यामुळे मग प्लस सेक x येईल. आणि कोसेक -x काय येईल? तर -कोसेक x. ह्याच्यामधले हे जे दोन रिझल्ट आहेत, कॉस आणि सेक फोर्थ क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असतात, बाकीचे सगळे निगेटिव्ह असतात. हे क्वाड्रंट वाईज घेतलं असतं, जागा पुरली नसती. नाहीतर मग सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशो फर्स्टमध्ये घेतले असते, सेकंडमध्ये, थर्डमध्ये आणि फोर्थमध्ये आपण रिझल्ट बघितले असते. पण सध्या साइनचे लिहा आणि -x चे सगळे लिहूया. नंतर मग तुम्हाला एकदा रूल लक्षात आला तर इथे
साईनच्या ऐवजी कॉस, सेक, कोसेक, कॉट, टॅन काही असू दे, तुम्हाला ते रिझल्ट येतील. लिहून झालं की सांगा. हां, झालं. लिहितंय अजून किती वेळ लागणार आहे? एक मिनिट पाठवतो. हां, पाठवलं. हां, तुमचा रेंजचा प्रॉब्लेम आहे ना? बघा आला का? नाही दिसत आहे. म्हणजे तुमचा पण रेंजचा प्रॉब्लेम आहे का? बाकीच्या दोघांनी दिसतंय? ठीक आहे. एक काम करा, लेफ्ट होऊन जॉईन करा. अजमीरा आणि वैष्णवी. अलाइड अँगलची डेफिनेशन लिहा बाजूची माहितीसाठी. आहे का बरोबर आता? ठीक आहे. याच्यावरचे ॲक्च्युली याचा उपयोग करून आपल्याला पिरियॉडिसिटी हा जो कन्सेप्ट आहे आणि इवन आणि ऑड फंक्शनचा, हे दोन कन्सेप्ट आपण याच्यावरून समजून घेणार आहे. इवन ऑडचा नाही, पण पिरियड जो असतो तो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा पिरियड म्हणजे साइन, कॉस, टॅन्स, कोसेक, कॉट यांचा पिरियड आपल्याला याच्यावरून माहिती होतो. ठीक आहे, झालं सगळ्यांचं? कुणाचं बाकी आहे? हा पार्ट झाला. हा पार्ट थोडंसं हां, सायन्सच बघूया. एफ ऑफ x प्लस टी इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इफ, असं म्हणा, इफ एफ ऑफ एक्स प्लस टी. बघा, पिरियॉडिसिटी बघतोय आपण. कोणता पॉईंट बघतोय? तर पिरियॉडिसिटी ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. पिरियॉडिक फंक्शनची डेफिनेशन ही आहे. हेडिंग लिहा. डेफिनेशन म्हणजे आपल्याला फक्त वर्डमध्येच डेफिनेशन माहीत असते. थोडंसं मॅथमॅटिकल डेफिनेशन आता इथून पुढे लक्षात घ्या. आपण पिरियड म्हणून पाठ केलेत, काही फंक्शनचे पिरियड आपल्याला माहित आहेत, पण का याचं कारण इथे की इफ एफ ऑफ एक्स प्लस टी इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, देन
टी इज अ पिरियड ऑफ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स फंक्शनचा पिरियड जो आहे टी कधी असतो, ज्यावेळेस तो फंक्शनमध्ये एक्समध्ये ॲड करून पण सेम फंक्शन मिळतं त्यावेळेस. फॉर एक्झाम्पल आपण सांगा, इथून सुरुवात करूया, सगळे अँगल घेऊया. साइन पाय बाय 2 मायनस थिटा चा आन्सर साइन थिटाच आलं पाहिजे. एफ ऑफ एक्स प्लस टी इज इक्वल टू एफ एक्स. साइन एक्स आन्सर आलं पाहिजे. साइन पाय बाय 2 मायनस थिटा साइन थिटा येतो का? पटकन माईक चालू करून बोला पटकन. साइन पाय बाय 2 मायनस थिटा काय येतो? कॉस थिटा नाही येत, सॉरी साइन थिटा नाही येत, कॉस थिटा येतो. बरोबर आहे, साइन नाही येत. आणि साइन पाय मायनस थिटा तो पण साइन थिटा येत नाही, मायनस साइन थिटा येतो. साइन थिटा नाही येत. साइन पाय बाय 2 प्लस थिटा मायनस साइन थिटा येतो. अरे साइन पाय मायनस थिटा साइन थिटाच येतो की? हा प्लस साइन थिटा येतो. बरोबर आहे. आपल्याला थिटा प्लस पाहिजे रे, थिटा प्लस टी पाहिजे. थिटा प्लस पाहिजे. प्लस वाले कोणते आहेत? हा प्लस वाला आहे, हा प्लस थिटाच आहे. हा प्लस वालेच बघूया, मायनस वाले नको, मायनस थिटाचे नको. थिटा प्लस पाय बाय 2 असेल तर साइन थिटा प्लस पाय बाय 2 काय येणार? कारण इथे साइन थिटा प्लस टी पाहिजे. टी पाय बाय 2 घेतला, साइन थिटा प्लस पाय बाय 2 साइन थिटा नाही येत, कॉस थिटा येतो. साइन पाय प्लस थिटा हा प्लस थिटा, हा म्हणजे साइन थिटा नाही येत, मायनस येतो. त्यानंतर साइन 3 पाय बाय 2 मायनस थिटा, हे मायनस थिटा आहे. दुसरी गोष्ट कॉस येणार आहे, त्यामुळे सोडून देऊया. इथे 3 पाय बाय 2 प्लस थिटा पण कॉस येणार आहे, सोडून देऊया. 2 पाय मायनस थिटा मायनस साइन थिटा येतो, साइन थिटा येत नाही. साइन 2 पाय प्लस थिटा साइन 2 पाय प्लस थिटा म्हणजेच साइन थिटा, म्हणजेच साइन थिटा प्लस 2 पाय. 2 पाय प्लस थिटा म्हणजेच थिटा प्लस 2 पाय. काय आलं? साइन थिटा. म्हणजेच थिटामध्ये किती ऍड केल्यावरती सेम फंक्शन आलं? एक्स मध्ये टी ऍड केल्यानंतर सेम फंक्शन येत असेल तर टी काय असतो? पिरियड असतो फंक्शनचा. याचा अर्थ साइन थिटाचा पिरियड काय? साइन थिटाचा पिरियड किती? 2 पाय. Therefore 2 पाय is a period of साइन थिटा. ठीक आहे, हा झाला पहिला पार्ट ज्याच्यामध्ये आपण साइनचा पिरियड पाहिला. आता कॉसचं सांगा. सगळे ऑप्शन विचारात घेऊन सांगा. कॉस पाय बाय 2 मायनस थिटा कॉस थिटा येणार का? मायनस थिटा नकोच आहे, प्लस थिटा वाले बघूया. कॉस थिटा प्लस पाय बाय 2, कॉस पाय बाय 2 प्लस थिटा काय असतो? कॉस थिटा पाहिजे, साइन थिटा येतो, चेंज होतो, म्हणजे तो नाही येणार. पाय मायनस थिटा नको आहे, त्यामुळे तो नको आहे. पाय प्लस थिटा कॉस पाय प्लस थिटा, पटकन मायनस येणार. टॅन कॉट पॉझिटिव्ह आहे म्हणजे इथे मायनस येणार, मायनस नको आहे, मला पॉझिटिव्ह पाहिजे. आणि 3 पाय बाय 2 मायनस थिटा घेतला तर मायनस आहे. आणि दुसरी गोष्ट कॉसचं काय होणार? साइन होणार, नको आहे. 3 पाय बाय 2 प्लस थिटा कॉसचं साइन होणार, नको आहे. 2 पाय मायनस थिटा सांगा. कॉस 2 पाय मायनस थिटा काय येणार? 2 पाय मायनस थिटा, पण मायनस थिटा नको आहे, सॉरी प्लस एक्स प्लस पाहिजे, म्हणजेच इथे थिटा प्लस 2 पाय पाहिजे. हा बघा 2 पाय प्लस थिटा हा येतोय कॉस थिटा, बरोबर आहे, पण आपल्याला मायनस थिटा नको आहे, प्लस थिटा पाहिजे. 2 पाय प्लस थिटा कॉस 2 पाय प्लस थिटा काय येतो? कॉस थिटा प्लस येतो, म्हणजेच कॉस ऑफ थिटा प्लस 2 पाय काय? कॉस थिटा. म्हणजेच कॉस थिटाचा पिरियड काय? 2 पाय इज अ पिरियड ऑफ कॉस थिटा.
थिटा किंवा एक्स तुम्हाला आवडेल ते. आणि मग टॅन आणि कॉटचं पण लगेच बघूया. हां, टॅनचं टॅन ऑफ सांगा प्लस वाले अँगल बघूया. आपण 2π प्लस थिटाकडे नंतर जाऊया. ॲक्च्युली टॅन 2π प्लस थिटा टॅन थिटाच येणार आहे, पण आपल्याला लहानात लहान अँगल अजून कुठला सापडतोय का? टॅन π/2 मायनस थिटा काय होणार? टॅनचं कॉट होणार. त्याचा विचार करायची गरज नाही. टॅन थिटाचा आन्सर आला पाहिजे. टॅन π/2 प्लस थिटा तो पण कॉट होणार, त्यामुळं नको आहे. टॅन पाय मायनस थिटा मायनस थिटा मायनस आहे तो नको आहे. टॅन पाय प्लस थिटा हां इथे मायनसच येणार आहे. टॅन पाय प्लस थिटा प्लस टॅन थिटा येणार. टॅन पाय प्लस थिटा टॅन थिटा येणार. इथे 3π/2 प्लस थिटाचा टॅन घेतला तर तो कॉट होणार, त्यामुळे नको आहे आपल्याला. टॅनचं आन्सर पाहिजे तेही पॉझिटिव्हच पाहिजे. त्यानंतर 3π/2 प्लस थिटा टॅनचं कॉट होणार, नको आहे. 2π मायनस थिटा टॅन 2π मायनस थिटा निगेटिव्ह येणार, इथे मायनस येणार, त्यामुळे नको आहे. 2π प्लस थिटा म्हणजे दोन रिझल्ट येतात. एक तर टॅन पाय प्लस थिटा काय येतोय? टॅन थिटा. आणि टॅन म्हणजेच टॅन ऑफ थिटा प्लस पाय इज इक्वल टू टॅन थिटा. आणि दुसरा टॅन 2π मायनस थिटा का प्लस थिटा प्लस टॅन 2π प्लस थिटा पण काय येतोय? टॅन थिटा. म्हणजे टॅन ऑफ थिटा प्लस 2π पण काय येतोय? टॅन थिटा. बरोबर आहे. म्हणजे त्याचा पिरियड काय टॅन थिटाचा? 2π आणि पाय पण 2π पण 3π पण 4π पण 5π पण सगळे पिरियड नाही म्हणता येणार. पिरियड म्हणजे काय? स्मॉलेस्ट अँगल जो ऍड केल्यानंतर थिटामध्ये हा जो टी आहे ना तो लहानात लहान पाहिजे. म्हणजे या केसमध्ये काय असणार आहे? कोणता असणार आहे? तर पाय असणार आहे. हे लक्षात ठेवा. ॲक्च्युली 2π पण चालेल, 3π पण चालेल, 4π पण चालेल, पण तरी नाही चालणार का? तर लहानात लहान पाहिजे. देअरफॉर पाय इज अ पिरियड ऑफ टॅन थिटा. ठीक आहे. आता कॉटचं सांगा. कॉटचं कॉट ऑफ हां कॉटचं पण सेम अँगल येणार का वेगळे येणार? इथे π/2 मायनस थिटा कॉटचं टॅन होणार, सोडून द्या. 2π प्लस थिटा कॉटचं कॉटच राहणार, पॉझिटिव्ह येणार. म्हणजे कॉट 2π प्लस थिटा कॉट येणार. म्हणजे हा तर आहेच. पाय मायनस थिटा निगेटिव्ह अँगल आहे, नको आहे. π/2 प्लस थिटा कॉटचं टॅन होईल. पाय प्लस थिटा कॉट पाय प्लस थिटा काय येईल? प्लस कॉट थिटा. आणि हे कॉटचं टॅन होईल. इथे पण कॉटचं टॅन होईल. आणि इथे कॉट काय असतो? निगेटिव्ह असतो, मायनस येईल. म्हणजे राहिले कोणते? दोनच रिझल्ट राहिले. 2π प्लस थिटा आणि पाय प्लस थिटा. दोन्ही सुद्धा रिझल्ट काय येतात? कॉट थिटाच येतात. पण त्यातला स्मॉलेस्ट कोणता आहे? 2π का पाय? तर पाय. म्हणून कोणता रिझल्ट लिहूया? कॉट थिटा प्लस पाय. उलट लिहितो डायरेक्ट, समजेल तुम्हाला. आता काय येतो? कॉट थिटा येतं. देअरफॉर पाय इज अ पिरियड ऑफ कॉट थिटा. तुम्ही जर रिझल्ट ग्राफ बघितले, आपण इथे पण बघणार आहे परत एकदा, पण आपण अगोदर पण बघितले होते. त्याच्यामध्ये साइन आणि कोसाइनचा ग्राफ जो होता तो किती इंटरव्हल नंतर परत परत आहे तसा येत होता? तर 2π अँगल नंतर. 0 पासून 2π पर्यंत जसा ग्राफ होता तसाच परत रिपीट 2π टू 4π, 4π टू 6π, 2π इंटरव्हल नंतर रिपीट होत होता. तसाच टॅन आणि कॉटचा पण ग्राफ असा इन्क्रीजिंग होता. टॅनचा ग्राफ किती इंटरव्हलमध्ये? तर पाय -π/2 टू +π/2 एवढ्या पार्टमध्ये तो असा इन्क्रीजिंग होता. आणि तसाच परत π/2 पासून 3π/2 पर्यंत इन्क्रीजिंग होता. म्हणजे किती इंटरव्हल नंतर तो रिपीट होत होता? तर पाय इंटरव्हल नंतर. कॉटचा पण ग्राफ तसाच होता, इन्क्रीजिंगच्या ऐवजी डिक्रीजिंग होता. कधी वेळ मिळाला टेक्स्टबुकमध्ये बघा टॅन आणि कॉटचे ग्राफ, ते त्याच इंटरव्हलमध्ये डिक्रीजिंगमध्ये येत होते पाय इंटरव्हल नंतर. त्यामुळं मग त्यांचा पिरियड काय? पाय. तसा हे लिहून घेत आहे का? म्हणजे सेक आणि कोसेकचा शेवटचा पार्ट बघूया. तेवढं झालं की म्हणजे तुम्हाला पिरियड कन्फर्म झाला. आणि त्यानंतर नवीन पॉईंट आपल्याला कोणता?
बघायचं आहे तर इवन फंक्शन आणि ऑड फंक्शन, ते थोडंसं ह्याच्यावरूनच समजेल आपल्याला. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये कोणतं फंक्शन इवन आहे आणि कोणतं ऑड आहे, अशीच एक डेफिनेशन आहे ज्याच्यावरून आपल्याला इवन ऑड फंक्शन लक्षात राहतील. हे 2π is period of sin theta, 2π is period of cos theta, t is the period, t काय आहे, पाय आहे ना, हे पाय is the period of tan theta आणि पाय is period of cot theta. हे थोडेसे महत्त्वाचे रिझल्ट आहेत. असेच तुम्हाला सांगता येईल का सेक आणि कोसेक? अगोदर लिहून घ्या आणि थोडासा विचार करून सांगा सेक आणि कोसेकचा काय पिरियड असणार आहे, जेणेकरून त्याचा आन्सर सेक थिटाच येणार आणि कोसेक थिटाच येणार. बघा, आपण फोटो मी पाठवतोय. हे कसं आलंय हे महत्त्वाचं नाही आहे. पिरियड कोणत्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा काय पिरियड आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. पण तुम्हाला जर ह्याचं कारण माहीत असेल तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी इझी होणार आहेत पुढे. का प्रत्येक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा पिरियड तसा आहे. जसं साइन आणि कॉसचा पिरियड आहे 2π, तसं सेक आणि कोसेकचा पिरियड आपण पहिला नाही, टॅन आणि कॉटचा पाय पाहिला. तसं सेक आणि कोसेकचा थोडंसं ज्यांचं लिहून होत आहे त्यांनी विचार करून सांगा लगेच. सेक 2π प्लस थिटा काय असतो, सेक थिटा, बरोबर. आणि कोसेक 2π प्लस थिटा पण कोसेक थिटा. पण सेक पाय प्लस थिटा नाही येत ना, सेक थिटा पाय प्लस थिटाचा निगेटिव्ह येतो ना. दोनच ऑप्शन आहेत चेक करायला, बाकीचं चेक करायची गरजच नाही. कारण आपल्याला माहिती आहे π/2 3π/2 ने चेंज होणार आहे आणि मायनस थिटा तर नको आहे. तुम्हाला एवढंच दोन रिझल्ट बघायचे, 2π प्लस थिटा आणि पाय प्लस थिटा. आणि सेक पाय प्लस थिटा काय येतो, सेक किंवा कोसेक कोणताही बघा. झालं का लिहून? लिहून झालं का? सेकचं बघूया का? हे झालंय, हे इकडचं झालेलं आहे लिहून. हां, सांगा सेकचं सांगताय. सेक पाय प्लस थिटा काय येतो, सेक पाय प्लस थिटा. किंवा पहिल्यापासून बघूया, सेक π/2 मायनस थिटा कोसेक येणार, नको आहे. सेक π/2 प्लस थिटा कोसेक होणार, नको आहे. पाय मायनस थिटा निगेटिव्ह अँगल आहे, नको आहे. पाय प्लस थिटा, सेक पाय प्लस थिटा काय येणार, इथे टॅन कॉट पॉझिटिव्ह आहे म्हणजे सेक निगेटिव्ह येणार. मायनस सेक थिटा नको आहे, मला पाहिजे सेक थिटाचा आन्सर आला पाहिजे. पिरियडिक फंक्शनची डेफिनेशन काय, एफ ऑफ एक्स प्लस थिटा एक्स प्लस टी इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असेल तर पिरियड काय असतो, टी पिरियड असतो. म्हणजेच सेक कोणता राहिला मग,
पाय प्लस थिटा नाही चालणार, 2π मायनस थिटा इथे सेक निगेटिव्ह पॉझिटिव्हच असतो, पण मायनस थिटा नको आहे, म्हणजे 2π प्लस थिटा. 2π प्लस थिटाचा सेक काय येतो, तर फर्स्ट क्वाड्रंट आहे, त्याच्यामध्ये सेक पॉझिटिव्ह असतो आणि ट्रिग्नोमेट्रिक रेशो पण 2π म्हणजे एक्स ॲक्सिसवरचा अँगल आहे, चेंज नाही होणार. त्यामुळं मग 2π काय आला आपल्या डेफिनेशन प्रमाणे, सेक थिटाचा पिरियड आला. देअरफॉर 2π इज अ पिरियड, लिहून घ्या लगेच, ऑफ सेक थिटा. तसंच कोसेकचा पिरियड लिहा. कोसेकचं पण सेम आहे. बाकीचे ट्रिग्नोमेट्रिक रेशो पाहिजे तर तुम्ही ट्राय करून बघा, येणार नाहीत. सेम कोसेक 2π प्लस थिटा येणार कोसेक थिटा. फर्स्ट क्वाड्रंट आहे, सगळे पॉझिटिव्ह असतात आणि 2π अलाइड अँगल आहे. 2πच्या फॉर्ममध्ये असेल तर ट्रिग्नोमेट्रिक रेशो कोसेकच राहणार. त्यामुळं 2π इज अ पिरियड ऑफ कोसेक थिटा. कोसेक फंक्शन जर असेल तर त्याचा पिरियड 2π आहे. ठीक आहे, सगळ्यांचा पिरियड समजलं का? ॲक्च्युली फक्त हां आम्ही कुठे म्हणलं चुकलंय, उगाच कशाला पण पाडायचं. बरोबर नाही आलं, बरोबर आहे असं नाही म्हणलं, याचा अर्थ चुकलंय असं आहे का? बरं बघा, हे ॲक्च्युली तुम्हाला 2π प्लस थिटा बरोबर 4π प्लस थिटा जरी असेल तरी ते ट्रिग्नोमेट्रिक रेशो सेमच राहणार. म्हणजे समजा साईनचं घेतलं, साईन 2π प्लस थिटा साईन थिटा असतो, साईन 4π प्लस थिटा पण साईन थिटा असतो, साईन 6π प्लस थिटा पण साईन थिटा असतो. याचा अर्थ साईनचा पिरियड 2π 4π 6π 8π आहे असं होत नाही. त्यातला स्मॉलेस्ट अँगल कोणता, 2π. म्हणून मग 2π इज द पिरियड. लक्षात आलं का? हे लक्षात राहील का? ठीक आहे.